मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. बाजारातल्या भेसळयुक्त आणि हानिकारक रिफाईंड तेलाला करा आता बाय बाय, कारण आपल्या परिसरात तयार होतंय शेंगदाणा, खोबरे, सूर्यफूल, करडई आणि तिळासह अन्य वस्तूंपासून बनलेलं लाकडी घाण्यातील ताजं, नैसर्गिक आणि शुद्ध तेल. चला तर मग पॉवर पॅक ब्रँडच्या पारंपरिकरित्या बनलेल्या लाकडी घाण्यातल्या नैसर्गिक तेलापासून पदार्थ बनवून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया. आरोग्य आणि चवीशी आता तडजोड सोडा आणि रिफाईंड तेलापेक्षा कमी प्रमाणात लागणारं नैसर्गिक तेल भरपूर खा आणि सुंदर व्हा. अधिक माहितीसाठी 8007019243 या क्रमांकावर संपर्क करा. विट्याची ऐतिहासिक पालखी शर्यत एका वेगळ्या वळणावर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 2 पालख्यांची चुरस आता प्रत्येक वर्षी मोठ्या मारामारीत रूपांतरित होऊ लागली आहे. एकीकडे तुफान हाणामारी आणि दुसरीकडे पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज अशी शर्यतीची नवी पद्धत पडू लागली आहे. शिवाय शर्यतीत घडणाऱ्या हाणामारीची तीव्रता देखील प्रत्येक वर्षी प्रचंड वाढू लागल्याचे दिसून येऊ लागलंय. हाणामारीची ही तीव्रता आणखी थोडी वाढल्यास मोठ्या अनर्थाची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येते. परिणामी परंपरेच्या नावाखाली घडणारी ही हाणामारी आणि देवाची विटंबना हलक्यात न घेता यावर गांभीर्याने विचार करणे काळाची गरज बनली आहे. विटा शहराची आन बान आणि शान तसेच असंख्य वर्षाची परंपरा म्हणून चालत आलेली विट्याची पालखी शर्यत आज वेगळ्या वळणावर जातीये का, अशी चर्चा सध्या विटा शहरात सुरू झाली आहे. शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा जोपासून नागरिकांनी अशा परंपरांचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. परंतु या परंपरा जोपासत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून पालखी शर्यतीसारखे ऐतिहासिक कार्यक्रम नागरिकांनी पार पाडले पाहिजेत.
ही पालखी शर्यत म्हणजे शेकडो वर्षाची परंपरा. दसऱ्या दिवशी अर्थात वर्षातून एकदा येणारा ऐतिहासिक क्षण आणि केवळ 15 मिनिटाच्या शर्यतीचा थरार म्हणून या पालखी शर्यतीकडे पाहता येणार नाही. गेल्या काही वर्षाच्या या शर्यतीचा अभ्यास केल्यास आपली पालखी जिंकली पाहिजे या भावनेतून सुळेवाडी आणि विटा येथील तरुण एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसून येत आहेच. शिवाय प्रत्येक वर्षी या शर्यती दरम्यान होणाऱ्या मारामारीची तीव्रता अधिक वेगाने वाढत आहे. एकूणच या संपूर्ण शर्यती दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून पालखीची मोडतोड होऊन देवाची विटंबना देखील नकळत होत आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षीची ही दृश्य आपण पाहिली तर आपणाला या विषयाचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. हाणामारी असो किंवा चेंगराचेंगरी असो किंवा पोलिसांच्या माध्यमातून होणारा बेछूट लाठीचार्ज असो, शिवाय पालखी खाली पाडून पालख्यांची नकळत होत असणारी विटंबना असो, या संपूर्ण प्रकारातून एखादी गंभीर बाब घडणे फार मोठी गोष्ट नाही. एवढेच नव्हे तर काही वर्षापूर्वी या शर्यती दरम्यान दगडफेक सारखेच गंभीर प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे शर्यती दरम्यान आपली पालखी विजयी करण्यासाठी तरुणांमध्ये निर्माण होणारी प्रचंड खुन्नस, चढाओढ आणि ही अनुचित प्रकारची दृश्ये पाहिली तर अशा मारामारीत एखाद्याला आपला जीव गमवावा लागला तर कुणाला नवल वाटेल असे अजिबात नाही. पालखी शर्यती दरम्यान होणारी जोरदार रेटारेटी, पालख्यांची धरपकड आणि अन्य गोष्टी हा परंपरेचा आणि मनोरंजनाचा भाग असला तरी यापुढे जाऊन होणारी तुफान हाणामारी, पोलिसांचा लाठीचार्ज आणि चेंगराचेंगरी ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून ती परंपरेच्या आड दडवता येणार नाही. काही जणांना सदर पालखी शर्यत परंपरेनुसार चालत आल्याने हाणामारी आणि लाठीचार्ज ही बाब किरकोळ वाटत असली तरी या शर्यती दरम्यान होणारी हाणामारी आणि लाठीचार्जच्या प्रकारामुळे अनेक तरुण जखमी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे परंपरेनुसार चालत आलेली आणि विटा शहराची आनबान आणि शान असणारी ही पालखी शर्यत कायमस्वरूपी आबादित राहण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढे येऊन या प्रकाराचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे. तर लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या पालखी शर्यतीत कायदा आणि सुव्यवस्था आबादित ठेवून पालखीचे पावित्र्य देखील जपणे गरजेचे आहे. सदर पालखी शर्यतीसाठी जाणकार लोकांची कमिटी स्थापन करून या शर्यती संदर्भात काही नियमावली तयार करता येईल का, या दृष्टीने प्रशासनासह मंदिर व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा परंपरा जोपासण्याच्या नादात अनुचित प्रकार घडून मोठा अनर्थ घडल्यास याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे संपूर्ण पालखी शर्यतीबाबत प्रशासनाने योग्य नियोजन करून विट्याचा ऐतिहासिक पालखी सोहळा कायद्याच्या चौकटीत आणून सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी योग्य पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज, विटा. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. जिओ मराठी, ते धडक ते धडक.